नमस्कार, मीनाताई किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. 40 नवनवीन किचन टिप्स. नंबर 1. कोणतेही प्रकारचे सूप बनवत असाल तर पनीरचा तुकडा किसून टाकावा, सूप स्वादिष्ट होते. नंबर 2. रस्सेदार भाजी किंवा मांसाहारी भाजी करताना कांद्याची पेस्ट लागतेच. कांदे कढईत भाजल्यामुळे कांद्यातील जीवनसत्वे रस नष्ट होते आणि मिक्सरमध्ये पेस्ट करताना वेळ जातो. त्यासाठी भाताच्या ताटलीवरच पाहिजे तेवढे 2-3 कांदे ठेवावे. उत्तम लवकर पेस्ट करता येते आणि यामुळे वेळ खूप वाचतो. नंबर 3. सकाळी नाश्त्यामध्ये घावणे सर्वांना आवडते, पण ते जुने पीठ असल्यास घावणे तुटतात. त्यामुळे घावण्यासाठी ताजे पीठ वापरावे. नंबर 4. पचनक्रिया, रक्तशुद्ध तसेच उच्च रक्तदाब आणि तणाव इत्यादी रोगावर फायदेशीर ठरते दह्याचे सेवन करणे. तेव्हा आहारात दही दररोज ठेवावे. नंबर 5. शक्य असेल तर गोड पदार्थामध्ये गूळ अवश्य वापरावा. त्यामुळे शुगरसारख्या रोगाचा त्रास होत नाही. नंबर 6. संधिवात नाहीसा करण्यासाठी आहारात मेथीचे सेवन करावे. हिरवी मेथीची भाजी नेहमी खावे. भरपूर जीवनसत्व शरीरास मिळते. नंबर 7. पोट दुखून पोटात मुरडा येत असेल तर हिंगपूड व थोडे पाणी बेंबीवर लावावे. यामुळे खूप आराम पडतो. नंबर 8. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगावर पुरळ आले असेल तर कारल्याचा रस लावावे, पुरळ कमी होईल. नंबर 9. गरोदरपणामध्ये स्त्रियांनी आहारात फळ खाताना केळीही अवश्य खावीत. यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. नंबर 10. बरेच लोक आहारात तंदुरी रोटीचे सेवन करतात, पण नेहमीच खाल्ल्यास तंदुरी रोटीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. नंबर 11. कांदा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खावे. शरीराला थंडावा देतो, तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नंबर 12. कच्च्या पत्ताकोबीपासून कोशिंबीर बनवल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहून शरीरास कॅल्शियमसुद्धा मिळते. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी पत्ताकोबीचा आहारात जास्त वापर करावा. नंबर 13. शरीरात पाणी कमी असल्यास खूप थकल्यासारखे वाटते, त्यामुळे काकडी खावी. काकडीमुळे हृदयाचा धडधडपणाही कमी होतो. नंबर 14. मानसिक आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे 7 ते 8 तासाची दररोज झोप घ्यावी. आवश्यक झोप घेतल्यास काळी वर्तुळे डोळ्याखाली येत नाही. नंबर 15. पाणी पुरेशा प्रमाणात पिल्याने शरीराच्या सर्व अवयवांना पोषक आहार तत्वे मिळतात. त्यासाठी साधारण 3 ते 4 लिटर तरी पाणी प्यावे. नंबर 16. चहा सकाळी घेण्याची सवय असेल तर नाश्ता खाल्ल्यानंतरच प्यावा. आरोग्यासाठी चहा खूप हानिकारक ठरू शकतो. नंबर 17. तुम्हाला जर कोरडा खोकल्याची समस्या असल्यास शेवळी दुधामध्ये शिजवून दूध प्यावे. खोकल्यास आराम पडतो. नंबर 18. स्वयंपाक करताना हात भाजल्यास त्यावर त्वरित खोबरेल तेल लावावे. त्यामुळे आग होणार नाही आणि फोडही येत नाही. नंबर 19. किचनच्या ट्रॉली खूप खराब झाल्या असेल तर ॲल्युमिनियमच्या फॉईल पेपरनी घासाव्या. नंबर 20. आमटी करताना मिक्स डाळ वापरावी. त्यामुळे शरीराला प्रोटीन्स प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात. नंबर 21. डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. तसेच मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी नेहमी हसतमुखी राहावे. नंबर 22. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कोरफडीचा रस नियमित प्यावे. यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते. नंबर 23. मुलांना परीक्षेच्या दिवसात लक्षात राहण्यासाठी सकाळी जिरेचे पाणी द्यावे. यामुळे वाचलेले लक्षात राहण्यासाठी मदत होते. नंबर 24.
तुम्ही जर सतत गरम पाणी पित असाल तर मेंदूच्या नसांना सूजन येऊन त्या खराबही होऊ शकतात, म्हणून गरम पाणी सतत पिणे टाळावे. नंबर 25. उन्हाळ्याच्या दिवसात चहा कॉफीचे सेवन कमी करावे. शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात चहा कॉफीमुळे वाढते. नंबर 26. तुमच्याही सांध्यातून हाडामधून कटकट असा आवाज येत असल्यास सोयाबीन आहारात ठेवावी. नंबर 27. कलोंजी पाण्यात उकळून पाणी थंड झाल्यावर मुलांना दिल्यास पोटातील जंत नाहीसे होतात. नंबर 28. डोळ्यांचे रोग घालविण्यासाठी आहारात गाजर, काळा मनुका तसेच आवळा, मासे याचे नियमित सेवन करावे. नंबर 29. तुम्हाला जर पाठदुखीची समस्या असल्यास जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 30. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी केळी अवश्य खावे. नंबर 31. ॲसिडिटीमुळे छातीमध्ये जळजळपणा असेल तर लिंबू सरबत अवश्य प्यावे, यामुळे खूप आराम मिळतो. नंबर 32. दह्याचे विरजन मातीच्या मडक्यात लावल्यास पाणी शोषून दही घट्ट खवलेदार होते. नंबर 33. शरीरातील गॅस शांत करण्यासाठी 1 चमचा ओवा, 1/4 लिंबाचा रस मिक्स करून खावे. गॅस शांत होण्यास मदत होते. नंबर 34. जर तुम्हाला मुख दुर्गंधीची समस्या असेल तर बडीशेप बारीक करून सकाळी पाण्यासोबत घ्यावे. मुख दुर्गंधी दूर होते. नंबर 35. जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये, यामुळे पचनशक्ती निरोगी राहते. नंबर 36. शरीरातील दुबळेपणा घालवण्यासाठी दुधामध्ये कलोंजीच्या बिया मिक्स करून खावेत. नंबर 37. आहारात मुळ्याची पानाची भाजी खाल्ल्यास पोटातील जंत नष्ट होतात. नंबर 38. युरिन इन्फेक्शन असल्यास नारळ पाणी अवश्य प्यावे, आराम होतो. नंबर 39. तुम्हाला जर अशक्तपणा जास्तच वाटत असेल तर भाजलेले हरभरे दुधात मिक्स करून खाल्ल्यास अशक्तपणा दूर होतो. नंबर 40. तापामध्ये तुळशीची पानं स्वच्छ धुवून चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.